वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय, मी अजित दादांबरोबर. कारण का अजित दादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं अजित दादा, पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा, अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो प्रत्येक भाषणामध्ये अजितदादांना काय सांगावं लागतं, अहो आम्ही साहेबांची साथ कशी सोडली, साहेबांची साथ कशी सोडली. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने, लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल, तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? दादा असतात ते? अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला? दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर, सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे. पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली, प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोटं बोलताय. आमच्या या बैठका झाल्या, त्या बैठका झाल्या, याव झालं त्याव झालं, हे तुम्हाला पटतंय का हो? तुम्हाला पटतंय का दादा काय म्हणतात ते? अहो मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात. इथे येऊन काय म्हणतात, पाणी सोडणार नाही, लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चाव्या आहेत तिजोरीच्या, असं बोलले का नाही बोलले? अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर, लोकांबरोबर, साहेबांबरोबर तुम्ही होता. अरे 1, 10, 20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असं आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं. भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती आहे दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना, ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत? जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं. म्हणजे 4.5 वर्ष मलिदा गँग सांभाळायची, लाभार्थी सांभाळायचे, नेते सांभाळायचे, कार्यकर्त्याकडे सामान्य लोकांकडे बघायचं नाही. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात. इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो, काय हीच परिस्थिती आहे ना? नाही, इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं. पण पवार साहेबांचं मत आहे, आधी लोक, आधी कार्यकर्ते, मग नेते, हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे. अहो जानकर साहेबांना तिथून कुठून, परभणीतून त्यांनी तिथं उभं केलं. तिथं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत. तिथं काय परिस्थिती आहे तिथं असणाऱ्या लोकांची तुम्ही चर्चा करा. पण युतीचा धर्म पाळण्यासाठी 2 दिवस झालं जानकर साहेब या परिसरामध्ये फिरत आहेत. जानकर साहेबांची सभा अजितदादांच्या पक्षाला दौंडला लावली, त्यानंतर इंदापूरला लावली होती, बारामतीला लावली होती. सर्व सभा जानकर साहेबांना न विचारता कॅन्सल केल्या. त्यांना सांगितलं तुम्ही आलात, जावा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि मग तिथून तुम्ही गेलं तरी चालेल. पण जानकर साहेबांनी युतीचा धर्म पाळत असताना बारामतीमध्ये एक सभा चालली होती अजितदादांची, त्या सभेमध्ये ते न बोलावता गेले. कारण शेवटी कुठं ना कुठं तरी युतीमध्ये आपण असो तर पाठिंबा द्यावा लागतो. तिथं ते गेले, पोस्टरवर फोटो नाही. त्या ठिकाणी त्यांना दादांच्या बरोबर बोलून सुद्धा दिलं नाही. दादांचं भाषण झालं की दादा तिथून निघून गेले.
म्हणजे जे एवढ्या मोठ्या नेत्यांना सन्मानाने जर वागवत नसतील तर ते सामान्य लोकांना कसे वागवतील? अहो, मला तर इथं आल्यानंतर एक पोस्टर मिळालं, हे नवीन पोस्टर, ह्याच्यातून भरणे मामांचा फोटोच गायब आहे. का मला माहित नाही. दादांना कुणी कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतोय त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रिकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या भरणे मामांचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार आहेत का? अहो, तुम्हाला अजून एक सांगतो, मोदी साहेबांचा फोटो बारामतीमध्ये कुठेच दिसत नाही. मग मी खडकवासल्याला प्रचारासाठी गेलो, तिथं मोदी साहेब दिसतात. अरे, मला तर काही कळलंच नाही. इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होतं ते होतं. अहो मोदी साहेब, तुमच्या फोन मध्ये एवढी ताकद असेल ना, आमच्या धरणामध्ये पाणी नाही, एकदा फोन करा आणि पाणी पाठवून द्या बरं. तिथं आमच्याकडे लाईट नीट येत नाही, अहो पाणी पाठवून द्या. म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो मोदी साहेब, इथं लाईट वेळेवर मिळत नाही, जरा फोन करा. मोदी साहेब, या तालुक्यामध्ये डोंगर नाही हो, फोन करा, डोंगर येऊन जाईल. मोदी साहेब, या वेळेस पाऊस पडणार आहे का नाही आम्हाला माहित नाही. मोदी साहेब, जरा फोन करा हो, जरा पाणी आम्हाला इथं डोंगर पाहिजे, पाणी पाहिजे. अहो काय चाललंय तुमची भाषणं? मोदी साहेबांचा फोन जेव्हा आमचे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होते, नाही आला मोदी साहेबांचा फोन का? तिथं 10 रुपये द्यायला काय पैसे नाहीत का तुम्हाला? जेव्हा आमचा त्या ठिकाणी कांदा अडचणीत होता, कांदा उत्पादक शेतकरी, नाही फोन करता आला मोदी साहेबांना की बाबा नो 10 रुपयाला कांदा आला, जरा 20 रुपयाला जाऊ द्या, 30 रुपयाला जाऊ द्या. ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत होता आणि त्यांना 300-400 रुपये अतिरिक्त मिळू शकले असते आणि त्यावेळेस तुम्हाला फोन नाही करता, मोदी साहेब तुम्ही पॉलिसी चुकवताय, जरा आमच्या शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे. अहो मोदी साहेबांना तुम्ही धनगर आरक्षण देण्यासाठी नाही फोन केला. अहो इथं येऊन फडणवीस साहेब धनगर आरक्षणाच्या बद्दल लोकांना फसवतायत, खोटं बोलतायत, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वतःचा कार्यकर्ता आरक्षणाच्या विरोधात त्या कोर्टात जातोय, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अरे काय करता त्या फोनचं? जर सामान्य लोकांना त्याचा फायदा होणार नसेल, चालेल का असला फोन? चालणार का असा नेता? अहो फक्त तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करता आणि तिथं फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करता. एक सेल्फी बघितला, त्या सेल्फी मध्ये काही नेते एका गाडीत बसले होते. अहो मला काही लोकांनी म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीटवर होते. मी काय म्हणलं, दादा ड्रायव्हिंग सीटवर नव्हते. ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदावर 2024 ला 100% त्या ठिकाणी असले असते. आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीटवर कधीच जाणार नाही. उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाहीत. आणि भाजप बरोबर गेल्यानंतर एका लोकनेत्याला नक्कीच तिथं संपवलं जातं, हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे. दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त स्वार्थाचा विचार केला. दादा काय म्हणतात भाषणामध्ये, तुम्ही वडिलांना निवडून दिलं, तुम्ही मुलाला निवडून दिलं, मुलीला निवडून दिलं. म्हणजे भाषणामध्ये तुम्ही साहेबांना काय म्हणता? साहेबांना तुम्ही वडील म्हणून म्हणता. मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी विचारतो की पवार साहेब, जर तुम्ही वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुमच्या ईडी आणि सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला फक्त सत्तेत राहायचे म्हणून तुम्ही वडिलांना सोडून गेला. जी व्यक्ती वडिलाचीच नाही झाली ती तुमची कधी होणार, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अहो ही आजची परिस्थिती आहे. यांचा दौंड कारखाना आहे, कारखान्याच्या विरोधात मी बोलत नाही. अंबालिका कारखाना आहे, त्या दोन्ही कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली, चांगली गोष्ट आहे. पण ती कॅपॅसिटी वाढवल्यानंतर त्यांना ऊस यावा म्हणून त्यांनी अशोक बापू पवारांचा कोऑपरेटिव्ह कारखाना अडचणीत आला, त्याला निधी दिला नाही. भीमा पाट्यास अडचणीत आणला, त्यासाठी त्यांना निधी दिला नाही, नाही तर ते काय सह्या करायच्या होत्या त्या सह्या नाही केल्या. कर्मयोगी कारखाना आपला या इंदापूरचा, कधीतरी त्या नेत्यांना विचारा त्या कारखान्याला कुणी अडचणीत आलं तर प्रायव्हेट मध्ये एका खोलीमध्ये ते नेते तुम्हाला सांगतील अजित दादांनीच हा कारखाना जो कोऑपरेटिव्ह तो तिथं काय अडचणीत आणला. का?
त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला तिथं ऊस मिळावा। अहो माझ्या कारखान्यावर तिथं कारवाई केली हो। त्यामुळे हे जे काय चालले स्वार्थापोटी चालले, जे वडिलांचे नाही झाले, जे तुमचे नाही झाले, जे कोणाचे नाही झाले, तर येत्या काळामध्ये आपला विकास कसे करतील याचा एक विचार आपण सर्वांनी करावा। मध्ये आता सांगितलं गाडीमध्ये कोण बसलं होतं, गाडीमध्ये बरेच नेते बसलेले आणि त्याच्यामध्ये लोकसभेसाठी मित्र आणि विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर काय तर कुस्ती, अशी आजची परिस्थिती आहे। अहो मलिदा गँग बद्दल काय बोलणार, एका नेत्याचा पीए असं मी कळालं, त्या पीए कडे 10 टिपर आहेत, 10 टिपर, एका टिपरची किंमत 50 लाख, काय 16 काय हरकत नाही। माझे पीए जर इथं कुठे असतील तशा पद्धतीचं स्वप्न माझ्या पीएनी बघायचं नाही हे इथं सांगतो, कारण का आम्ही लाभार्थी आणि तिथं मलिदा गँग करत नसतो, आम्ही लोकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो। ही गोष्ट कुठेतरी आपण तिथं समजून घेतली पाहिजे। अहो अजून एक गोष्ट सांगतो, इथं काय म्हणतात लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडेच यावं लागते। अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय हा? काय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे, आम्हाला नाही जायचं पुढं? अहो आम्ही विचार नाही सोडला, आम्ही लोकांना नाही सोडलं आणि स्वार्थापोटी पवार साहेबांना तर आम्ही नाहीच सोडलं। त्यामुळे लोक आज आमच्या बरोबर आहेत, लोक या विचाराबरोबर आहेत। त्यामुळे आम्ही येत्या काळामध्ये इथं कुठलंही इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाना, बँक, कुठलंही इलेक्शन असू द्या, आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सर्व नेते आणि हा सुद्धा तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता तुमच्या सर्वांबरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहील। काय म्हणतात मी कर्जत जामखेडला जायला, कर्जत जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्या लोकांवर प्रेम करतो। त्यांनी खऱ्या अर्थाने मला लढायला शिकवलंय, तिथली लोक तिथं काळजी घेतात, मी सुद्धा तिथली काळजी घे, पण ती त्या लोकांची काळजी घेत असताना मी तुम्हा सर्वांना सांगतो, या तालुक्याची आणि या परिसराची सुद्धा माझाच मतदारसंघ असल्यासारखं एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सर्वांची काळजी नक्कीच घेईल, असा शब्द या ठिकाणी देतो। आणि हे जे म्हणतात ना पाणी नाही सोडणार, पाणी नाही सोडणार, हे कोणाच्या व्यक्तिगत धरणातून येणारं पाणी नाही। या धरणावर आणि या पाण्यावर कोणाचा हक्क आहे, तो सामान्य लोकांचा हक्क आहे। त्यामुळे तुम्ही जी धमकी देता, हवेतल्या धमक्या बंद करून टाका। लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मला सांगा कुठलं इलेक्शन आहे? विधानसभा, नंतर जिल्हा परिषद, नंतर पंचायत समिती। मग लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या गावातून जर लीड दिली सुप्रियाताईंना, तर हे काय तुम्हाला धमक्या देणार आहेत? कशी धमकी देणार मतदारांना? कारण लोकसभा झाल्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभा परत आहे आणि विधानसभेसाठी तुमच्याकडेच त्यांना यायचंय। त्यामुळे अजिबात त्या बाबतीत तुम्ही कुठं घाबरू नका। हे धमकी बिमकी काय तुम्ही कुठेही तिथं लक्षात घेऊ नका, अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। त्याच्याच बद्दल आपण जर बघितलं तर सुप्रियाताईंनी या परिसरासाठी खूप काय केले, पण बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल, बारामतीला जायचंय। पण आरक्षणाबद्दल कोण बोलला असेल तर सुप्रियाताई बोलल्या, डॉक्टर अमोल कोल्हे इथं आले ते तिथं बोलले, भाजपचा एक सुद्धा खासदार मराठा आरक्षणाबद्दल नाही बोलला, धनगर आरक्षणाबद्दल नाही बोलला, मुस्लिम आरक्षणाबद्दल नाही बोलला, तिथं लिंगायत आरक्षणाबद्दल नाही बोलला। अहो आता जे इंडिया आघाडी म्हणजे आपण ज्याच्यामध्ये आहोत त्या आघाडीमध्ये तिथं लिहून दिलेलं आहे, आपण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपली सत्ता येणार म्हणजे येणार, हे आज तुम्हा सर्वांना सांगतो। आणि ती सत्ता आल्यानंतर 50% पुढे आपल्याला आरक्षण वाढवून द्यायचे आणि ह्या सगळ्या समाजाला न्याय आपण देणार म्हणजे देणार, हे आपल्या सर्वांना तिथं सांगतो। त्यामुळे 4 जूनला टीव्ही समोर जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा मोठं गुलालाचं पोतं घेऊन बसा। त्याचं कारण असे, सुप्रियाताई या 3-3.5 लाखाली खासदार बनणार म्हणजे बनणार, बरोबर आहे का नाही? अहो डॉक्टर अमोल कोल्हेंना कोण पाडायला निघाले? अजित दादा। डॉक्टरांच्या विरोधात कुठला उमेदवार, काय नाव त्यांचं विसरून गेलो, आढळराव। अहो तुम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, पोल खोल केली, ते म्हणले मी राजकारण सोडून देईल। कोण म्हणलं? आढळराव। जर तुम्ही पुरावे दिले तर आपला पटाक आहे, सोपा पटा आहे का? हा सगळे पुरावे त्यांनी दिले आणि त्याच्यावर आढळराव काय म्हणतात, नाही मला ह्याच्यावर काय बोलायचं नाही।
अहो हे भूमिका बदलणारे नेते हेच आढळराव 6 महिन्यापूर्वी काय बोलले होते, ओ अजित दादा दम असेल तर माझ्या विरोधात तुम्ही लढून दाखवा. आणि तिथले अजितदादांचे उमेदवार आज कोण, हेच आढळराव. अरे काय चाललंय राव, काय कळत नाही. त्यामुळे सुप्रियाताई 3-3.5 लाखाला निवडून येणार आणि स्पर्धा जर कोणामध्ये लीडच्या बाबतीत होणार असेल तर डॉक्टर कोले आणि सुप्रियाताईंच्या बाबतीत तिथं स्पर्धा होणार, कारण ते सुद्धा 3-3.5 लाखाला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दादा अजितदादा यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तिथली स्वाभिमानी जनता यांना जास्तीत जास्त लीडली तिथं निवडून आणण्यासाठी देत आहे. दुसऱ्यासाठी गुलाल का खेळायचा, दुसरं कारण 35 खासदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून येणार. आणि तिसरं ज्याच्यासाठी मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, जे कोणची तीनचे तिथे लोक असतील ते पवार साहेबांना काय अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात माहिती. 2019 ला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं समीकरण कुणी करून दाखवलं, कुणी करून दाखवलं, पवार साहेबांनी ना. उद्धव ठाकरे साहेबांचा पाठिंबा, काँग्रेसचा पाठिंबा होता. मग या महाराष्ट्रामधून एकच असा नेता, या देशामध्ये एकच असा नेता आहे जो 4 जूनला जेव्हा निकाल लागेल आणि भाजपला कुठेही 200च्या पुढे जागा मिळणार नाही. भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ते कोणाचे मित्र आहेत, तर साहेबांचे मित्र आहेत. त्यामुळे 4 जूनला तुम्ही जेव्हा टीव्ही समोर बसाल तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सर्वांना दिसेल की हे जे काय आकडेवारीचं गणित आहे सर्व पक्षाचं, भाजपच्या विरोधात कोण या देशामध्ये बसू शकतं ते फक्त एक पवार साहेब आहेत, शरदचंद्र पवार साहेब. आणि म्हणून पवार साहेबांवर टार्गेट केलं जातं. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, काही झालं तरी सुप्रियाताईंना आपल्याला लीड द्यायची. त्यामुळे इंदापूरकर गेल्या वेळेस 70,000ची लीड होते, इथं कितीची लीड तुम्ही देणार, धमक्याला घाबरणार का. पाण्यावर कोणाचा हक्क आहे, तुमचा हक्क आहे. लाईटवर कोणाचा हक्क आहे, अहो यांच्याकडे सत्ता आहे ना, सत्ता असताना ते सुद्धा उजनीतून पाणी का खाली गेलं, का उजनीत पाणी नाही, काय करतात त्या सत्तेचं. खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. त्यामुळे या धमकीला घाबरणार का. कुठं कोणाला काही शक्ती वगैरे घ्यायला लावल्या तर त्या बाबतीत काय करणार, हा काही करतील राव हे. त्यामुळे या धमकीला उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं. अहो मला काही लोकांनी सांगितलं पलीकडनं पैसे वाटायला सुरुवात झाली, मताला जेवणावळी सुरू झालेले आहेत. अहो त्यांचं गोडाऊन भरून पडले ना तिकडं, त्यातलं थोडंफार आलं तर काय वाईट आहे. मला कळालंय जाती निहाय, समाज निहाय कुठल्या परिसरामध्ये कोण तिथं राहतं, कमीत कमी एका मताला ते देतात असं आम्हाला कळतंय 2,500 रुपये, काही लोकांना 3,500 रुपये एका मताला, 4,500 रुपये, 5,500 रुपये. म्हणजे पैसे देण्याच्या बाबतीत सुद्धा भेदभाव हे करतात, अशी यांची परिस्थिती आहे. म्हणजे हा आकडा काही लोकांनी मला सांगितलं 200 कोटीच्या पुढे चाललं. किती, अहो तुम्ही 200 कोटी वाटा, 2,000 वाटा, नाही तर जे मोदी साहेबांनी 70,000 कोटी सांगितले ते तुम्ही वाटा, पण आमच्या स्वाभिमानी जनतेला तुम्हाला विकत घेता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे लोकशाहीच्या विरोधात आहे. ह्याच्यामुळे लोकशाही राहत नाही. लोकशाही संपली तर सगळ्यात जास्त वाईट कोणाचं होतं, तर सामान्य लोकांचं होतं. त्यामुळे ही दमदाटी जर लोकसभेमध्ये सुरू झाली, त्याला काही प्रमाणात जर इथून एखाद्या गावामधून जर यश मिळालं तर विधानसभेला सुद्धा हीच दमदाटी होणार, जिल्हा परिषदला सुद्धा हीच होणार, कारखान्याला सुद्धा हीच होणार. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला बाहेर कुठेतरी मोडून काढावी लागेल. एवढंच या तुम्हाला सर्वांना तिथं सांगतो. आणि तुम्ही पवार साहेबांबरोबर राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काही भवानीनगरची लोक इथं भेटली होती. मी तुम्हाला एवढंच सांगतो, पवार साहेबांनी त्या कारखान्यामध्ये आणि या परिसरामध्ये नक्कीच लक्ष घातलेलं आहे. जो आपला गतवैभव होता भवानीनगरचा, तो आपल्या विचाराच्या आणि पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली परत तो आपण आणणार म्हणजे आणणार, हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे तुम्ही सर्वजण पवार साहेबांना आश्वासित करू का, आल्यानंतर पवार साहेब आल्यानंतर 5 मिनिटं कुठलाच आवाज आला नाही पाहिजे, एवढ्या टाळ्या वाजवायच्यात आपल्या. वाजवणार का नाही वाजवणार, का टाळ्यावर टॅक्स आहे, जीएसटी नाही ना जसा खतावर आहे.
का थोडे पैसे वाढलेत त्या बाबतीतले? खताचे 3 तारखेनंतर पैसे वाढलेले माहिती का तुम्हाला? त्यामुळे नक्की ना 5 मिनिटं आवाज इतका झाला पाहिजे, इतका झाला पाहिजे. हे दिल्लीमध्ये बसणारे जी लोक आहेत ना, मराठी माणसाला झुकवायचा प्रयत्न करतायत, त्यांना दाखवून द्यायचं, ओ दिल्लीकर बाप आम्ही आहोत, महाराष्ट्राची लोक हे बाप आहेत, हे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. आणि आपल्या बाप माणसाला, आपल्या बॉसला, आपल्या आत्मेला हे कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी आपला माणूस, आपला हा पैलवान दिल्ली समोर कधी बस. आणि तुम्ही झुकू नका एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि सुप्रियाताईंना, आणि आपलं चिन्ह कुठले? अरे एवढासा आवाज कसा चालेल राव? काय डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात सुद्धा आपलं चिन्ह गेलं पाहिजे. काय नाव? तुतारी वाजवणारा माणूस आहे ना ध्यानात? आहे ना ध्यानात? चला मग जनशक्ती काय असते या इलेक्शन मध्ये दाखवून द्या. आणि पुढच्या 7 तारखेनंतरची काळजी करू नका. हा कार्यकर्ता हे सर्व नेते तुमच्यासाठी तिथं असतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.